नमस्कार. मी तुमचा लाडका अजित बिरोडकर. आपलं यूट्यूब चॅनल आहे अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनल आणि आपलं इंस्टाग्राम ही पेज आहे एक्सप्लोर विथ अजित बिरोडकर. तर आज मी व्हिडिओ याच्यासाठी करतोय कारण खूप लोकांना 2026 मध्ये यूट्यूब क्षेत्र चालू करायचंय. तर मला आता 3 वर्ष होत आहेत. माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, ज्यानंतर तुम्ही व्हिडिओ वगैरे चालू करू शकता. बघा, यूट्यूब तुम्ही करताय तर तुम्ही पहिलं पार्ट टाइमच करा, फुल टाइम तुम्ही येऊ शकत नाही. कारण मी आता स्वतः करतोय ते जॉब प्लस यूट्यूब करतोय. जर तुम्हाला यूट्यूब क्षेत्रात उतरायचंय तर पहिले तुम्ही 1 ते 1.5 वर्ष असं समजा की जॉब नंतर तुम्हाला टाइम भेटत असेल, समजा रविवारी किंवा बोला तुम्हाला आता तुमची सुट्टी असेल किंवा तुम्ही लवकर सुटला जॉबवरून, रात्री वगैरे फंक्शन्स वगैरे काही असतात ते तुम्ही अटेंड करू शकता, त्याचाही ब्लॉग करू शकता तुम्ही. पण तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही करा. आणि तुम्हाला जर कन्सिस्टन्सी पाहिजे मेन, जर तुम्ही टाकला आता आठवड्याला 2 व्हिडिओ तरी चालतील, असं नाही की डेली व्हिडिओ टाकायला पाहिजे. पण ते तुम्हाला प्रॉपर करायला लागतील, थोडीफार एडिट वगैरे करायला लागतील. आता माझा तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो. मी 3 वर्ष झाली मला यूट्यूब क्षेत्रात येऊन. बघा, मी पहिला व्हिडिओ केला ते असं टाइमपास केला की चला आपल्या आठवणी राहतील. माझा पहिला उद्देश तोच होता यूट्यूबमध्ये. जर मी आज व्हिडिओ टाकतोय तर पुढे 3 वर्षानंतर मी बघतोय माझ्या गावातील लोक वगैरे आहेत तेही ते व्हिडिओ एन्जॉय करू शकतात. असं कसं होतं, काही लोक आता आमच्या वाडीतच माझा भाऊ वगैरे ऑफ झाला, बघू शकता. म्हणजे अचानक मी ऑफ झाला, त्याच्या आठवणी काही राहिल्या माझ्या, कारण मी युट्यूब क्षेत्रात काम करत होतो. ते व्हिडिओ मी अपलोडिंग वगैरे केले, माझ्या लग्नाचा ब्लॉग वगैरे असेल किंवा मी नदीवरती गेलो वगैरे, असे खूप सारे व्हिडिओ आहेत. 3 वर्ष आधीच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला समजेल, त्यामध्ये तो आहे. तर ज्यावेळी पण मला आठवण वगैरे येते त्याची, त्यावेळी मी इंस्टाला रील वगैरे बघू शकतो किंवा युट्यूबला जाऊन व्हिडिओ वगैरे बघू शकतो. कारण आता तो माणूस राहिलाय नाही, त्याला तर बघू शकत नाही आपण. पण युट्यूबचा आणि इंस्टाचा एक फायदा हा आहे, आणि फेसबुकचा, की तुम्ही त्या माणसाच्या काही आठवणी तुम्ही जर अपलोड केलेल्या असतील त्या तुम्ही नंतर बघू शकता. तोच माझा पहिला उद्देश होता की माझ्या गावातील जे फंक्शन्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि आता समजा 2025ला मी जी गोष्ट केली आमच्या गावात, ती 2026 मध्ये त्यामध्ये अजून काय बदल करता येतील आपल्याला, असे नवनवीन काहीतरी आपण प्रयत्न चालू केले. त्यामुळे मी अपलोडिंग करायला सुरुवात केली. कारण आमचा पहिला पालखीचा गाणं आला होता, तो मी टाकला. त्यानंतर थोडं मला 2 ते 3 वर्षानंतर ज्याने जे गाणं बनवलं होतं त्याने टाकला अपलोडिंगला, म्हणजे युट्यूबला टाकला. त्यामुळे मला कॉपीराईट लागला, त्यामुळे तो मला हटवायला लागला गाणं. नाहीतर पहिलं माझं जो युट्यूबला अपलोडिंग केली ती त्या सॉन्गसाठीच मी टाकलेली. त्यामध्ये मला पहिले 800-900 व्ह्यूज आले, कारण ते सर्व गावातले होते. लोकांना मी सांगितलं, पहिलं तर तुम्ही ज्यावेळी जर्नी चालू केली त्यावेळी प्रत्येकाला पर्सनल मेसेज केला मी की बाबा माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब कर. असे पहिले तुम्हाला पहिलं जर तुम्ही जर्नी चालू करताय तर आपल्या मित्रांना वगैरे सर्वांना सांगावं लागेल तुम्हाला की माझ्या चॅनलला पहिलं सपोर्ट कर. पण ते तुम्हाला फक्त पहिले 1 ते 2-3 एवढेच व्हिडिओ बघू शकतात, त्यानंतर ते नाही बघू शकत. कारण मला आता 3 वर्ष लागली, माझं चॅनल मॉनिटाईज होऊन आता झाले 4 महिने आले, पण मी व्हिडिओ करत नव्हतो याच्यासाठी की मला प्रॉपर आता माझे $95 झालेत. मी प्रॉपर पहिली बोललो आयडिया घेतो नक्की डॉलर कसे बनतात, त्यानंतर एक व्हिडिओ बनवतो. कारण आता ज्यांना सुरू करायचं असेल 2026 मध्ये, त्याने युट्यूब चॅनल का सुरू करावा आणि तुम्हाला ग्रोथ आहे की नाही हे सांगायचं आहे मला. त्यामुळेच मी आता हा व्हिडिओ बनवतोय. बघा, जर तुम्हाला 2026लाही तुम्ही आता युट्यूब करताय तर आहे, चान्सेस आहेत, खूप जास्त क्रिएटर आहेत. पण तुम्हाला असं काहीतरी द्यावे लागेल जे हटके आहे, काहीतरी युनिक करावं लागेल. मी पण त्याच्याच प्रयत्नात आहे, अजून मीही काही वेगळं देत नाही. पण आता बघू शकता तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघू शकता तुम्ही. पहिले घरातले मी व्हिडिओ टाकायचो, त्यानंतर थोडे फंक्शन्स वगैरे, त्यानंतर मंदिर, त्यानंतर आता बघा मी आता ट्रेंडिंगला जे सध्या आहेत, सध्या आता चैत्र महिना आहे, एकविराईच्या पालखीला जायचं होतं पण मला भेटलं नाही. त्यानंतर उरणला वगैरे खूप खूप मोठ्या पालख्या आहेत, त्यांच्या असतात, तिथे तुम्ही जाऊ शकता ट्रेंडिंग, कारण तिथे व्ह्यूज तुम्हाला येणारच. आता मी बघा 2 दिवसापासून रत्नेश्वराईची जत्रेचा टाकलाय, शांतीश्वराई त्या जत्रेचा व्हिडिओ टाकलाय मी. कारण तिथे पालखी महोत्सव खूप मोठा असतो. तुम्ही महाराष्ट्रातील बघू शकता जी प्रसिद्ध यात्रा आहे ज्योतिबा, त्या टाईपमध्ये त्या यात्रा आहेत. कारण तिथे लोक येतात, खूप गर्दी असते, 12-12 तास, 24-24 तास त्यांची यात्रा असते. तिथे लोक नाचत वगैरे असतात, तर ते लोकांना बघायला आवडतं. असे तुम्ही ट्रेंडिंग विषय तुम्ही घेऊ शकता. स्टार्टिंगला तुम्ही एकाच विषयावर तुम्ही राहू नका. जर तुमचा असेल आवड, मला बाबा यातच करायचंय, तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही ट्राय करत राहा. डायरेक्ट आता मी पहिला व्हिडिओ टाकले ते माझं सक्सेस झालं असं नाही. पहिले गावातल्या लोकांनी बघितले, त्यामुळे थोडेफार व्ह्यूज झाले, मला जास्त पण नाही आले. पण थोड्या कालांतराने ते मित्र वगैरे बोला ते व्ह्यूज कमी येतात. आता माझा मी YT स्टुडिओ एक ॲप येतो, त्यामुळे तुम्ही चॅनल जर तुम्ही बघितला सर्व अॅनालिटिक्स असतं, त्यामध्ये तुम्हाला बघितलात ना तुम्ही, तर तुम्हाला समजेल जे नॉन सबस्क्रायबर आहेत, जे तुम्हाला ओळखती नाही, ते लोक जास्त बघतात आपल्याला. तर तुम्हाला जर करताय तुम्ही 2026 मध्ये युट्यूब क्षेत्रात उतरायचं असेल तर तुम्ही येऊ शकता.
पण तुम्हाला हे बघायचंय की कोण लोकांना काय आवडणार आहे. आता आपण नॉर्मली युट्यूबला सर्व बघत असतो, दिवसभर स्क्रोलिंग करतो आपण की मला काय मी व्हिडिओ आता बघितलं त्यातला मला काय आवडलं, मी तो व्हिडिओ का एवढा बघतोय किंवा का स्किप केला ते तुम्हाला माहित असेल, त्यानुसार तुम्ही व्हिडिओ करा. त्यानंतर तुम्हाला सांगतो आता मॉनिटाईजचं. आता तुम्ही युट्यूब क्षेत्रात उतरलात, त्यानंतर प्रत्येकाला असतं आता मी खर्च वगैरे करतोय तर मला 2 पैसे भेटायला पाहिजे. तुम्हाला त्यासाठी लॉंग व्हिडिओ करत असाल तर तुम्हाला 4000 तास कंप्लीट करायला लागतात वर्षभरात. तुम्हाला वाटतात 4000 तास खूप इझी आहेत, पण खूप टाइम लागतं. मला स्वतःला 3 वर्ष लागले हे 4000 तास कंप्लीट करायला. कारण तुम्ही जर महिन्याला 1 व्हिडिओ टाकताय किंवा 10 व्हिडिओ टाकताय, त्यांना व्ह्यूज पण तेवढे गेले पाहिजेत, वॉच टाइम तेवढा पाहिजे, तर तुमचा चॅनल मॉनिटाईजला जातं. आणि जर तुम्ही शॉर्ट करताय तर तुम्हाला 100 मिलियन व्ह्यूज लागतील 3 महिन्यात. शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही उतरणार असाल युट्यूबमध्ये तर. पण तुम्हाला लॉंग व्हिडिओला 4000 तास लागतील, पण 4000 ताससाठी 1 वर्ष भेटतं, पण ते पण कमी पडतं. मला पकडा 3 वर्ष आली मी युट्यूब क्षेत्र करतोय, पण मी असं म्हणायला गेलं ते 1 वर्षानंतरच प्रॉपर झालोय. मी आता सध्या 1 वर्ष प्रॉपर व्हिडिओ करतोय आणि आता 3 ते 4 महिने तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओला म्हणजे पकडा आठवड्यातून 1-2 व्हिडिओ आहेतच, त्या करायलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही मॉनिटाईजला जाऊ शकता. आता समजा 4000 तास तुमचे कंप्लीट झाले तर सर्व सांगतात तुम्ही लगेच आयडी वगैरे व्हेरिफिकेशन करू शकता. आयडी व्हेरिफिकेशन करायचंय तुम्हाला, ऍड्रेस व्हेरिफिकेशन करायचंय, त्यानंतर झालं. असं नसतं, $10 तुम्हाला पहिले करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतं की ऍड्रेस आणि आयडी व्हेरिफिकेशन. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. मी स्वतः वेट करत होतो, मला वाटलं माझ्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का. मी मॉनिटाईजला माझा क्रायटेरिया कंप्लीट झाला 4000 तास, त्यानंतर थोडी इन्फॉर्मेशन वगैरे दिली, त्यानंतर मी बोललो की आता पूर्ण करायचंय मला, पण का होत नाही. मी माझा एक मित्र आहे त्याला विचारलं, त्यालाही एवढी आयडिया नव्हती. मी स्वतः बघून बघून मग मला फायनली गुगलवरती सर्च केलं, त्यावेळी समजलं ज्यावेळी तुमचे $10 होणार त्यानंतरच तुम्ही आयडी व्हेरिफिकेशननी ऍड्रेस व्हेरिफिकेशन करू शकता, कारण त्याशिवाय तुमचं मॉनिटाईज होणारच नाही. आयडी व्हेरिफिकेशन मेन आहे. पहिलं तुम्ही करायचं त्यावेळी 1-1 महिना लागायचा. आता पर्सोनियामधून तुम्ही व्हेरिफिकेशन 2 मिनिटात करू शकता लगेच. पहिलं 15 दिवस 1 महिना लागायचा, कारण पहिला ऍड्रेस वगैरे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी कोड द्यावा लागायचा. तो कोड येणार आपल्याकडे, त्यानंतर तुम्ही त्या ऍपमध्ये टाकाल गुगल ऍडसन त्या ऍपमध्ये, त्यानंतर मग ते चालू होणार. कारण गुगल ऍडसन्ससाठी तुम्हाला क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर गुगल ऍडसन्स अकाउंटच बनवावं लागतं. गुगल ऍडसन्स अकाउंट शिवाय तुम्हाला पैसे येणारच नाही. ते अकाउंटसाठी तुम्हाला क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर अप्लाय करायला लागतं. त्यानंतर $10 झाले त्यानंतर तुम्ही आयडी व्हेरिफिकेशन करू शकता. कारण मी पण केलं आता पॅन कार्ड, आधार कार्ड डायरेक्ट फक्त 2 मिनिटात झालं. पहिलं मला कन्फ्यूज होतो त्यामुळे टाइम लागला, तर मला वाटलं माझ्या चॅनलचा प्रॉब्लेम आहे का काही, हे पण आहे. पण मॉनिटाईज तुम्ही चॅनल करत असाल त्याच्याही तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणाचे व्हिडिओ तुम्ही घेतले नाही पाहिजेत, स्वतःचे प्रॉपर तयार करा तुम्ही. किंवा कॉपीराईटला लोक खूप घाबरतात. कॉपीराईट म्हणजे काय, आता मी ही म्युझिक लावले त्या समोरच्याने मला कॉपीराईट टाकले तर ते कॉपीराईट तुम्ही रिमूव्ह पण करू शकता, फक्त तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक नाही आली पाहिजे. जर तुम्ही अपलोडिंग करताय युट्यूबवरती, अपलोड व्हिडिओ केलात तुम्ही, पहिला YT स्टुडिओमध्ये पब्लिक करू नका. पहिलं तुम्ही बघा कॉपीराईट येते का. कॉपीराईट आलं की आपल्या युट्यूबला एक चांगला ऑप्शन आहे की तिथून तुम्ही रिमूव्ह करू शकता तेवढं सेगमेंट. समजा 1 ते 2 मिनिटं आहे तर तेवढा सेगमेंट तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा म्यूट करू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉपीराईटचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तुम्ही जो कंटेंट तयार करा तो स्वतःचा करा, दुसऱ्याच्या म्युझिक वगैरे वापरू नका. कारण युट्यूबची एक स्वतः लायब्ररी आहे, त्या म्युझिक तुम्हाला देतात, ते म्युझिक तुम्ही लावलात तर तुम्हाला कॉपीराईट काही येणार नाही. हे राहिलं कॉपीराईटचं. तर स्ट्राईक वगैरे किंवा तुम्ही काही व्हिडिओ टाकताय, समजा आता मी त्यावेळी टाकली होती कोंबडा, 2 कोंबड्यांची भांडणं वगैरे असे जे चालू असतात ते टाकलेले, तसे व्हिडिओ तुम्ही टाकू नका. त्यानंतर आपल्याला कम्युनिटी गाईडलाईन वगैरे 3 स्ट्राईक आल्या तर आपला चॅनल उडू शकतो, आणि कॉपीराईट स्ट्राईक पण 3 आल्या आपल्याला तर तो आपला चॅनल उडू शकतो. त्यामुळे स्वतः तयार करा व्हिडिओ. दुसऱ्याचे तुम्ही घेऊन याचा व्हिडिओ थोडा घेतला, त्याचा व्हिडिओ घेतला थोडा, तर त्याचा काहीच फायदा नाही. जर तुम्हाला करायचा व्हिडिओ थोडा टाइम लागेल, मला पण 3 वर्ष लागली. आता माझा चॅनल झाला, आता मला 3 महिने झाले मॉनिटाईज होऊन, आता माझे $95 आले. त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय, कारण मला पहिलं बघायचं होतं नक्की डॉलर कसं येतं. तर तुम्हाला आता डॉलर बद्दल सांगतो, 4000 व्ह्यूजला $1 बनतो. पण काही व्हिडिओ माझे असे पण आहेत जे फक्त 1,500 ते 2,000 व्ह्यूज आले, त्याला पण $2 $3 भेटले. त्यामुळे बघा, माझा व्हिडिओ नॉर्मल तुम्ही बघू शकता 20 ते 25 मिनिटं असतात, त्याच्यावरती पण असू शकतात. कारण मी ऑलरेडी असा विचार करतो की पूर्ण प्रॉपर थोडं मला त्याच्या व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे. काही लोक कसे फक्त थोडा थोडा पार्ट टाकतात, थोडी लॉंग व्हिडिओ होते माझी, त्यामुळे व्ह्यूज पण कमी येतात. पण थोडं प्रॉपर तुम्ही जत्रेला जाताय, मंदिरात जाताय, तर तुम्हाला प्रॉपरच इन्फॉर्मेशन द्यावी लागते, त्यामुळे व्हिडिओ थोडा लॉंग होतो. पण तुम्ही मेंटेन करा.
कारण तुम्हाला ॲटलिस्ट 10 ते 12 मिनिटं तरी तो व्हिडिओ टाकायचा आहे तुम्हाला. 8 मिनिटानंतर टाकला तर त्यावरती ॲड येऊ शकते. 8 मिनिटात समजा कंपल्सरी आहे जसं समजू शकता. जास्त लॉंग पण टाकायला नको. मी पहिली चुकी केली, कारण माझे लॉंग व्हिडिओ बघू शकता तुम्ही. एक व्हिडिओ तो 56 मिनिटाचा आहे, ते कोणी बघू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त 20-25 मिनिटं किंवा त्याच्या खाली एवढा ट्राय करा व्हिडिओ टाकायचा. आणि तुम्ही 2026ला करताय तर आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त तुम्हाला कंटेंट असा द्यावा लागेल जो तू पाहिजे लोकांना. जसं आपण युट्यूबला आता सर्च करतोय, मी समजा आता मला जत्रेला जायचं तर मी सर्च करतोय ही जत्रा मागच्या वर्षी काय होतं या जत्रेत ते बघतोय. तर मी आता हा व्हिडिओ टाकलाय तो माझा यावर्षी चालणार जत्रेचा. पुढच्या वर्षी लोक बघणार की त्या जत्रेत काय होतं, त्यानंतर लोक येणार. त्यामुळे एकदा युट्यूबला तुम्ही व्हिडिओ टाकलात तो लाईफ टाईम तुम्हाला ते डॉलर भेटत जाणार किंवा तुमच्या आठवणी पण राहणार. एक गोष्ट चांगला आहे की तुमच्या आठवणी राहणार. तुम्ही 4 ते 5 वर्षानंतर तुम्ही बघू शकता मी कुठे गेलो किंवा काय केलेलं, किंवा तुम्ही चुकाही शोधू शकता. आता मी 3 वर्ष आधी ज्या चुका केल्या, मी समजा माझ्याकडे माईक नव्हता, काही नव्हतं, मी जे आवाज होतं साईडला नॉईस, ते सर्व असेच टाकायचं. व्हिडिओ एडिट पण नाही करायचं. तुम्हाला प्रॉपर थोडीफार एडिटिंग आली पाहिजे, जास्त पण एडिटिंग नाही, थोडीफार नॉर्मल एडिटिंग करायला पाहिजे. जास्त पण तुम्ही एडिटिंग केली तरी लोक बघणार नाही, नॉर्मल पाहिजे, रिलेटेबल. आता समजा मी व्हिडिओ बघतोय तर मला फील झालं पाहिजे की मी तिथे आहे, असे व्हिडिओ तुम्ही बनवा तर लोक जास्त व्ह्यूज येणार. त्यानंतर बघा, तुम्हाला मी आता सांगितलं मेन, तुम्ही 2026ला चॅनल सुरू करताय तर तुम्हाला काय करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सांगितलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे कसं करायचं, किती डॉलर नंतर होतं हे मेन आहे. आणि कॉपीराईट आणि स्ट्राईक वगैरे कसे येतात तेही तुम्हाला सांगितलं मी. तरी तुम्हाला जर काही विचारायचं असेल मला तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही बघा माझे व्हिडिओ बघा, पहिल्याचे व्हिडिओ बघा आणि आताचे व्हिडिओ बघा. आता मी सध्या जत्रा वगैरेचे व्हिडिओ टाकतो, त्याला व्ह्यूज बघा. तुम्ही जे ट्रेंडिंगला आहे तेच विषयावर तुम्ही व्हिडिओ केलात तर तुम्हाला व्ह्यूज चांगले येणार. कारण आता मी बघू शकता, मी महिन्याभरात, मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं तर माझे $50 ते $60 झालेत. कारण मी गावी गेलेलो, गावच्या थोड्या व्हिडिओ बनवल्या, त्यानंतर मुंबईला आलो. मुंबईला आता चैत्र महिना आहे, त्यानंतर सर्व जत्रा चालू झाल्या, त्यांच्या व्हिडिओ टाकल्या मी. महालक्ष्मी यात्रा वगैरे आहे त्याच्या व्हिडिओ टाकल्या, त्यामुळे व्ह्यूज चांगले गेले. कारण ते सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहेत. असे ट्रेंडिंग टॉपिक तुम्ही निवडा, त्यावरती तुम्ही काम करा, मग तुमचा युट्यूब चॅनल नक्की ग्रोथ होईल. पण पहिला साईड बाय साईड 1 ते 1.5 वर्ष पहिला साईड बाय साईड पार्ट टाइम तुम्ही युट्यूब करू शकता. डायरेक्ट तुम्ही असं उतरू नका की मी जॉब सोडतो, युट्यूबमध्ये माझं करिअर लगेच होईल. असं लोकांना वाटतं की इझी आहे व्हिडिओ बनवणे. मी आता स्वतः व्हिडिओ बनवतोय, घरी व्हिडिओ बनवतोय. डेली जाण्यासाठी आपल्याला डेली आपल्याला जायचंय, अपलोड करायचेच व्हिडिओ, त्यासाठी खूप मेहनत आहे. तुम्हाला त्या स्पॉटवरती जावं लागतं. त्यानंतर तुम्हाला त्या गर्दीमधून सर्व सर्व कॅप्चर करायचे तुम्हाला. आणि तुमचे जे आहेत समजा मोबाईल, पॉकेट, तेही तुम्हाला सांभाळायचे, त्या गर्दीतून मोमेंट पण कॅप्चर करायचे. प्लस तुम्हाला तिथून ट्रॅव्हलिंग करायचं आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये पैसे पण जातात आपले. असं नाही आता मी व्हिडिओ समजा आता मी 300-400 रुपये दिवसाचं घालवतोय, एका यात्रेला गेलो तर त्या व्हिडिओची कमाई तेवढी होईल की नाही याची पण गॅरंटी नाही. त्यामुळे तुम्ही पहिला जॉब, त्याच्या साईड बाय साईड तुम्ही युट्यूब करू शकता. कारण तुम्ही असं नाही करू शकत की मी व्हिडिओ टाकला आणि लगेच व्ह्यूज येणार पैसे. विचार करा 4,000 व्ह्यूजसाठी लोकांना 4,000 व्ह्यूजला $1 भेटतं. म्हणजे विचार करा किती मेहनत आहे. फक्त लोकांना वाटतं ब्लॉगिंग केली, नॉर्मल व्हिडिओ टाकले की लगेच व्ह्यूज जाणार, असं काही नसतं. तुम्हाला त्यामध्ये खूप मेहनत आहे. जर तुम्ही ती घ्यायला तयार असाल तर युट्यूब क्षेत्रात नक्की या. 2026 मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप क्रिएटर आहेत, पण तेवढी ऑपॉर्च्युनिटी पण आहे इंडियामध्ये. आणि तुम्ही बघू शकता काही काही पण टाकतायत, त्यांना व्ह्यूज जाणार थोडेफार, त्यानंतर काही काही दिवसानंतर तो चॅनल डाऊन होणार. पण तुम्ही हळूहळू जशी ग्रोथ घ्याल त्यानंतर चॅनल तुमचा वर जाऊ शकतो. कारण माझे आता तुम्ही बघू शकता 3,000 होते, मागच्या वर्षी बघू शकता 3,000 फक्त सबस्क्रायबर होते. माझ्या आता 18,500 पर्यंत सबस्क्रायबर होतील आता या महिन्यात. म्हणजे विचार करा कुठून कुठपर्यंत पोहोचलो मी 3 ते 4 महिन्यात. कारण मी रेग्युलर व्हिडिओ टाकत गेलो. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत नव्हतो कारण मला ऑलरेडी बघायचं होतं किती डॉलर नक्की भेटतायत आपल्याला. आता शॉर्ट्स तुम्ही विचार करता तर माझे एक शॉर्ट्सला 1 करोड व्ह्यूज आहेत. ते 1 करोड व्ह्यूज वरती मला फक्त $50 भेटले. शॉर्ट्स वरती पैसे खूप कमी आहेत. जर तुम्ही इंस्टाग्रामला रील वगैरे बनवताय तर तुम्हाला समजा आता इंस्टाग्राम पैसे देत नाही, पण तुम्हाला पेड प्रमोशन वगैरे भेटले तर तुम्हाला इंस्टाग्रामचा फायदा आहे. पण युट्यूब तुम्हाला पैसे देते, तुम्ही मेहनत घ्याल तर तुम्हाला नक्की फायदा आहे. 2 ते 3 वर्षानंतर मला आता थोडा ग्रोथ दिसतंय, म्हणून मी बोललो व्हिडिओ करू. कारण 2026ला खूप लोक विचार करत असतील की व्हिडिओ करू की नाही, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही अजून क्वेरी असतील त्या कमेंटमध्ये विचारा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं इंस्टाग्राम ही पेज आहे एक्सप्लोर विथ अजित बिरवाडकर, त्याही पेजला जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.